त्यानंतर आदर माजी सरपंच योगेशजी भाग्यवंत साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल। मी आदरणीय संजयजी गायकर यांना विनंती करतो की आपण योगेशजी भाग्यवंत साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे। मॅचला झालेली सुरुवात नुकताच पहिल्याच बॉलवरती विकेट आलेल्या मैदानाच्या बाहेर पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये लालचंद्र गोलंदाजी करत असताना त्यानंतर आदर संदीपजी भाग्यवंत साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल। मी स्वप्नीलजी हवाले यांना विनंती करतो की आपण संदीपजी भाग्यवंत यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे। पुन्हा बॉल तयार, एज लागून पाठीमागे निघाला चेंडू। काही विशेष सन्मान आपण व्यासपीठावरती घेत आहोत। पुन्हा बॉल तयार, या क्षणाला वेगवान टाकण्याच्या प्रयत्नामध्ये व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतो। एक्स्ट्राच्या मदतीने टीमची टोटल 2 या धावसंख्येवरती। पहिलं षटक लालचंद्र फेकतात आणि स्ट्रायकिंग एंडला सध्या तरी फलंदाज हरेश। फुलटॉस नाही तारा देणार असा चेंडूंना प्रॉपर स्लॉट मध्ये आलेला वडवे कॅट सीमा पार टोकला हरेशनं षटकार। विजयासाठी 56 बनवायच्यात उर्वरित 18 चेंडूंमध्ये। एकत्रित येऊ नका, फिल्डिंग लावून घ्या बोनोले प्लीज। नऊ बनलेला पहिल्या ओव्हर मध्ये। टोटल 65 टार्गेट आहे, 56 टू विन। 18 चेंडूंमध्ये 56 करायच्या। दुसऱ्या ओव्हरला सुरुवात हॅमर केलेला, क्षेत्ररक्षक दूर आहे त्यांना बीट करून पॅरलल फटका चालला सीमा पार, ठोकला षटकार।
मदतीने संघाची टोटल आता पुन्हा पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली ती 16 या धावसंख्येवरती. 16 ऑन स्कोर कार्ड. अधिकचा वेळ आपण घेणार नाही, याची आपण नोंद घ्या. 4 ओव्हरची फक्त मॅच आहे. लॉफ करतात, प्रॉपर झाला कनेक्ट. जो बॉल चालला सरळ व्ही मध्ये आक्रमण करत असताना ओ द बॉल इज सेट आज अन स्वीप आज अन एरो सिक्सर. लॉफ करतात, पुन्हा कनेक्ट झालेला प्रॉपर, तोही चालला चेंडू सीमा पार मिड विकेटला. हँड अँड समारेशा ब्रँडेड षटकार. आगमन आपल्या या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. त्यांना आम्ही विनंती करत आहोत की आपण सन्मान आमच्या व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं हार्दिक स्वागत आहे साहेब. आपण ऍक्शन रिप्ले जागा बनवून खेळलेला फटका, शेवटच्या मोमेंटला बॅकलिफ्ट, ट्रेमेंडस पॉवर. पुन्हा ऍक्शन रिप्ले प्रॉपर स्लॉट मध्ये आलेला हवेच्या लाटांवरती स्वारोत बॉल निघाला सीमा पार. अरेसा धमाका षटकार. पुन्हा लॉफ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बघूयात खेळाडू जज करतात. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सलगचा चौथा इथून ठोकलेला हरेशनं न्यूवल आक्रमण करायला सुरुवात केलेली आहे. हरेश देखील सांगत असताना की जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. आणखीन एक सुंदर षटकार. फॉर्टी ऑन स्कोर कार्ड. 12 चेंडूंमध्ये आता 25 इक्वेशन. बघूयात आता करावं लागेल कमबॅक तिसऱ्या ओव्हर मध्ये. आणि बॅटिंग मध्ये आपल्या मैदानाच्या आतमध्ये बॅटची दादागिरी दाखवली. तो विलासाला बॉलिंग साठी. ओ यॉर्करनं सुरुवात केलेली आहे. बँग ऑन टार्गेट. पहिला चेंडू
अतिशय प्रचंड वेग धारण करणारा हा चेंडू निघून चालला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा ऍक्शन रिप्ले ओव्हर द स्टंप्स न जबरदस्त फेकलेला हा चेंडू प्रॉपर यॉर्कर पडलेला. फेकला डॉट, निर्धाव चेंडू आलेला. पुन्हा बॉल तयार. आता कमी गतीने टाकला एज लागून इथेच थांबलेला जवळपास चेंडू इनफिल्ड मध्ये फक्त सिंगल लेगच्या मदतीनं टीमची टोटल आता पुढे जाऊन पोहोचलेली 41 वरती. 10 बॉलचा खेळ बाकी राहतो 10 चेंडूंमध्ये. आता विजयासाठी 24 ची गरज आहे. 24 फॉर्म अपकमिंग 10. 10 मध्ये 24 इथून बनवायच्यात. चांगला टाकलेला आणखीन एक प्रॉपर झालेला कमबॅक विलासनं मैदानाच्या आतमध्ये ऍज अ जेन्युअल ऑलराऊंडर म्हणून आपल्या बोनोली संघाला पुन्हा कमबॅक केलेलं आहे. पुन्हा मॅच मध्ये त्याने जिवंत ठेवलेलं आहे. कारण जिथे 2 ओव्हर मध्ये 40 वसूल केला, पुढे जाऊन 2 ओव्हर मध्ये विजयासाठी 25 ची गरज असताना केलेलं हे जबरदस्त कमबॅक. टोटल जाऊन पोहोचले 41. 9 मध्ये आता 24. फुल टॉस, घुटना टेक ऑफ सिक्सर देख. डोईनला लागलाय चेंडू, पॉवर होती फटक्यामध्ये मिड विकेटला. पुन्हा मॅच मध्ये आणखीन एक ट्विस्ट, आणखीन एक षटकार. आता वेगवान टाकला या क्षणाला सरळ बॉलर्स बॅकड्राफ मिड ऑनला बीट करत लॉंग ऑन मध्ये चेंडू चालला. पहिली कंप्लीट केली सिंगल वेगाने 1 च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलेला तो 48 वरती. आता 7 बॉलचा खेळ बाकी राहतो. 7 चेंडूंमध्ये आता 17 धाव संख्येची गरज आहे. सात बॉलचा आता खेळ बाकी आहे. 7 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 17चं इक्वेशन. फुल टॉस, व्यवस्थित संपर्क नाहीये. वरच्या बाजूला लागला स्टिकर वरती चेंडू. पहिली कंप्लीट, सेकंडचा कॉल, चान्स ऑफ रन आउट. फलंदाजीतून प्रथम कदाचित होईल बाद. प्रथमेतून कदाचित होईल बाद. पंचांनी बाद तर घोषित केलेला आणि DRA ची डिमांड हाईट फॅक्टर साठी करण्यात आलेली आहे. बॅटिंग टीम की ऑफिशियलचा निर्णय पंच. बॅटिंग टीमनं म्हणजे पंचांना फेअर बॉल दिलेला, त्याच निर्णयाला ऑब्जेक्ट करून बॅटिंग करणाऱ्या टीमनं DRA ची डिमांड केलेली आहे. बघूयात, क्रॉस व्हेरीफाय आपण करत आहोत. भरपूर क्लोज कॉल आहे आणि निर्णायक क्षणाला आलेली आहे मॅच. फेअर डिलिव्हरी आहे म्हणजेच रनआउटच्या स्वरूपामध्ये प्रथमेतून होईल बाद. शेवटच्या आता या चेंडूवरती 1 जरूर मिळते म्हणजे 1च्या मदतीने संघाची धावसंख्या 49. विजयासाठी 6 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 6 चेंडूंमध्ये आता 16 धावसंख्येची गरज आहे. सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 16 धावसंख्येची गरज. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये निखिल आलेत.
6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 17 नव्हे तर 16 धावसंख्येची गरज आहे. 1 रन या बॉलवरती मिळाली आहे जरूर. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये 16ची गरज. चला मॅचचा रिदम आपण तोडू नका. अंतिम बघूयात ओव्हर मध्ये आता बॉलिंग मार्क वरती निखिल आलेले नवीन बॅटर आणि बॉलिंग मार्क वरती किसन आलेले अंतिम षटकामध्ये. 6 बॉल विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. 6 बॉल 16. पहिला चेंडू खोलात टाकलेला चेंडू. पहिला चेंडू वरती सुरुवात जबरदस्त झालेली आहे. किसन डॉट बॉल ने केलेली आहे सुरुवात. एकीकडे किसन सुरुवात जबरदस्त केलेली आपल्या संपूर्ण डावाला सुरुवात जबरदस्त करून देणारा हरेश आलेला आता सध्या तरी स्ट्रायकिंग एंडला. 12 बॉल मध्ये 39 हरेशनं बनवल्या डॉट बॉलला. फुल टॉस लॉंग ऑफला जेलची शक्यता. ओ कॅच सुटलेली आहे. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच, छोडोगे कॅच तो हारोगे मॅच हे क्रिकेटचं सूत्र आहे. ही कॅच सोडली की मॅच सोडली आहे. कारण हरेश ज्याने एकट्यानं अर्ध्यापेक्षा धावा आपल्या संघासाठी बनवलेल्या आहेत त्या हरेशला इथे देण्यात आलेले जीवनदान. आपा ऍक्शन रिप्ले लोअर फुल टॉस होता. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू होते. प्रॉपर जजमेंट करू शकलेले नाहीत आणि त्यांना बीट करून बॉल निघून चालला सीमा पार. धावा 4. आता 4 बॉलचा खेळ बाकी. 4 मध्ये 12. खोला टाकलेला प्रॉपर कम बॅक करत असताना ओ धाव घेतलेली नाहीये. स्वतःवरती जबाबदारी घेतलेली आहे. स्वतःवरती विश्वास दाखवलेला आहे. स्वतः हरेशनं आलेला डॉट बॉल. 3 बॉलचा आता खेळ बाकी. 3 चेंडूंमध्ये 12 धावसंख्येची गरज आहे. 3 बॉल 12 धावा. 2 षटकारांची नितांत गरज मॅच आल्या अंतिम टप्प्यामध्ये. पुन्हा खोला टाकलेला चेंडू. आता ड्राईव्ह करतात समोर लॉंगॉनचे खेळाडू. मिस्टेक झालेली आहे. ओ आणि बघता बघता चेंडू सीमा रेषेच्या दिशेने निघालाय. चेंडू सीमा रेषेच्या दिशेने निघाला. या चेंडूवरती 2 धावा इथून मिळतात आणि या 2च्या मदतीने टोटल पुढे जात असताना आता 2 बॉलचा खेळ इथून बाकी राहतो. 2 चेंडूंमध्ये 10 धावसंख्येची गरज आहे. हरीश अजूनही मैदानाच्या आतमध्ये ज्याने बघता बघता आपल्या संघासाठी 45 धावा इथून बनवलेल्या आहेत. जब तक तेरे पास पैसा है तब तक दुनिया पूछेगी तू कैसा है. जब तक तेरे पास बैट है तब तक तेरा थाट है, नहीं तो तेरे टीम की भी वाट है. 2 बॉल 10 धावा. लॉफ करतात ऑन साइडला. 2 मध्ये 10 ची गरज असताना खेळाडू पोहोचतात आणि इथून 1च रन या चेंडूवरती मिळते. म्हणजे आता 1 बॉल 9 धाव संख्येची गरज. विकासनं अर्धशतक ठोकलं. त्यानंतर आपण पाहिलं तर बॅटर हरेशनं जबरदस्त बॅटिंग केली ज्याने 46 इंडिव्हिज्युअल. तर याच दरम्यान आदरणीय बाळू म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या एक चांगले आचारी सुद्धा आहेत आणि एक चांगले समाजसेवक सुद्धा आहेत. या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला शेवटचा बाकी चेंडू. 1 चेंडू माफ करा आदरणीय बाळू माळी यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा चांगला टाकलेला बीट झालेले बॅटर. सामना इथून जिंकलेला आहे बोनोली संघाने. अभिनंदन टीम बोनोली आणि हार्ड लक टीम शेलारपाडा. चांगली फाईट दिली खास करून हरेशनं जबरदस्त बॅटिंग करत 46 इंडिव्हिज्युअल बनवलं परंतु थोडेसे एफर्ट्स कमी पडलेले. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने पहिल्या इनिंग मध्ये या संपूर्ण स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक ठोकलं तो विलास ठरला सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. चला नेक्स्ट मॅच ताबडतोब सुरू करा प्लीज. आदरणीय बाबांजी कडाळी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
शेलारपाडा संघाने निलेश म्हात्रे यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. नो डाऊट ज्याने 55 धावांची बळदार खेळी खेळला तो विलास ठरला या सामन्याचा हिरो. मी आदरणीय संतोषजी भगत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र विलासला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची आहे. थँक्यू सो मच. चला स्पीडअप करायचं. बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती असेल आपली सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायच्या. बॅटिंग करणाऱ्या टीमला इथून विनंती असेल आपली सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायच्या. चला या ठिकाणी व्यासपीठावर सेकंड शिफ्टचे आमचे खंदे समर्थक निलेश पाडेल यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. छोटा निलेश थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्व लाडक्या क्रीडा रसिक वर्गांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. जे बोले क्रिकेट संघ कुशिवली आयोजित दमदार आमदार चषक आपण पाहतो 2026 शानदार दुसरं पर्वा. खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिलं गेला सेकंड राऊंड मधला हा पहिला सामना आपल्या भेटीला आला. एका साईडला VRCC उसाटणे आणि त्यांच्या अगेन्स्ट मांगरोळ बी. टॉस जिंकला आपण पाहतो. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेला VRCC उसाटणे टीमने प्रथम क्षेत्ररक्षणासाठी पसंत दिली. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आपण पाहतोय मांगरोळ बी टीमला. टाइम मात्र दोन्ही टीमसाठी अलर्ट राहील आपण पाहतो खऱ्या अर्थानं. आणि इथून मात्र टायमर सेट केला जातो ज्यावेळेस पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडेल आणि टायमर मात्र सेट झाला. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं गेला दोन्ही टीमसाठी मात्र इथून वेळेला बंधनकारक देणं फार महत्त्वाचं राहील. अन्यथा मात्र पॅनल्टीला सामोरं जावं लागलं. आयोजकांना सांगितलं डे नाईट फॉर्मॅटमध्ये आज खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळाला आणि अद्यापही आपल्याला सामने मात्र कव्हर करायचे आहेत. खऱ्या अर्थानं आयोजकांनी आम्हाला सांगितलंय जर का 3 षटका प्रॉपर 15 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली नाही त्यापेक्षा जास्त वेळ खर्च केला तर अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये घेतलं जाईल. खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिलं गेला पहिल्या षटकाला सुरुवात डॉट चेंडून या वन्स अगेन्स्ट क्या बात या. खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रभावित केला VRCC उसाटणे टीमच्या गोलंदाजांना. ज्या रीतीने गोलंदाजी राहिली अप्रतिम आपण पाहतोय. कारण पहिला सामना देखील जबरदस्त जिंकला होता VRCC उसाटणे टीमनं आणि या सामन्यामध्ये देखील ती चाप सोडत असताना सलगचे 2 चेंडू डॉट फेकले. समोर फलंदाज मनीष आपण पाहिलं गेला 2 चेंडू डॉट खेळत असताना गोलंदाजाचा विचार केला गेला. गोलंदाज रोशनला आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू आपण पाहतो शरीराचा वेध घेणारा. इथून पाहायला गेलं अपील आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या मात्र पंचाने सांगितलं बाईकच्या स्वरूपात एक सिंगल मात्र प्राप्त होईल आणि इथून मात्र डावाचा श्री गणेश झालाय. आणि इथून आपण जर का पाहिल्या गेला तब्बल 3 चेंडूची प्रतीक्षा करावी लागली गेल्या आणि त्याच नंतर बाईकच्या स्वरूपात एक धाव मांगरोळ बी टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. खऱ्या अर्थाने सामना 4 षटकांचा आपण पाहतोय. मागचा सामना जो आपण पाहिला गेला
खऱ्या अर्थानं आयोजक सूचना पोहोचवतात. सेकंड राऊंड मध्ये ज्या संघाचा हायएस्ट स्कोर राहील आणि जो संघ जिंकेल त्या संघाला मात्र पुढे वाटचाल दिली जाईल. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिला गेला, इथून आपण पाहिला गेला फार चांगली संकल्पना सातत्याने आपण पाहतोय. म्हणजे ज्या संघाचा चांगला खेळ राहील, जो संघ चांगली धावसंख्या बनवून विजय खेचून आणेल त्या संघाला मात्र पुढे वाटचाल दिली जाईल. आपण पाहतोय ही देखील जम्याची बाजू राहील आणि त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. खऱ्या अर्थानं मांगरोळ बी टीम थोडंसं मात्र चाचपडत असताना बॅटिंग करतोय. कारण ज्या ठिकाणी पहिलं षटक रोशनचं आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ संपला गेला आणि फक्त एक सिंगल धाव, ती देखील बाईकच्या स्वरूपात. मात्र गोलंदाजीच्या खात्यामध्ये ती धाव जोडली जात नाही. म्हणजे अद्यापपर्यंत 4 चेंडू जबरदस्त. यावेळेस पाहावं लागेल शांत संयमाने खेळला गेला टॅपिंग क्रिकेट डायरेक्ट हिटचा प्रयत्न. जर का गोटी नेम लावला असता तर नक्कीच निशाणा जर का लागला असता तर काम तमाम झालं असता. मात्र तसं घडलं नाही. एक मिळाली सिंगल धाव आणि सिंगलच्या सायन्स संघ पुढे सरकेल 2 अंकावरती. अद्यापर्यंत शांत संयमी सुरुवात. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज रोशनचा बोलबाला आपण पाहतोय. अद्यापर्यंत 5 चेंडू ज्याने फेकलेत आणि जबरदस्त गोलंदाजी राहिली गेली आपण पाहतोय. या षटकातील पुढचा चेंडू बन्नाड वेग, त्यावरती प्रहार पाहावं लागेल. फटका सुंदर ह्या ब्लॅक स्क्रीनला जाऊन भेदत हा पहिला ब्लास्ट. फलंदाज आपण पाहतोय मनीषच्या बॅट मधून शानदार षटकार. आठ धाबा धापटल्यावरती अंतिम चेंडूवरती जो मनीषच्या बॅट मधून षटकार पाहिला कुठे का होईना, मात्र त्याचा देखील आत्मविश्वास वाढवून जाईल मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने जर का एक साजेदारी रचल्या तर 4 षटकामध्ये चांगली धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आपण पाहिल्या गेला कारण सातत्यानं एक पार्टनरशिपची गरज राहील मांगरोळ बी टीमला. अद्यापर्यंत 8 धावा बनल्या गेल्यात आणि इथून उर्वरितच्या 3 षटकामध्ये जर का अटॅकिंग मोड मध्ये हवाई सफर अशा रीतीने जर का बॅटिंग राहिली तर नक्कीच चांगलं टोटल आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात, गतीमध्ये परिवर्तन आणि इथून मात्र बॅटची लिडिंग एज. फलंदाज होईल बाद. पहिला करारा झटका मांगरोळ बी टीमला. फलंदाज चेतन. किशोर यावेळेस दाखल झालाय. दुसरं षटक समीर पाटील आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेटचं पतन. फार चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. ज्या रीतीनं रोशननं पहिलं षटक फेकलं अप्रतिम आपण पाहतोय आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत गोलंदाज आपण पाहिला गेला समीर पाटील आपण पाहू शकाल. जबरदस्त गोलंदाजी सातत्यानं ब्लॉक कॉलची सफर मैदानाच्या आतमध्ये केली जाते. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं अद्यापर्यंत आपण पाहतोय आणि इथून मात्र चांगलं जर का टार्गेट सेट करायचं असेल तर मांगरोळ बी टीमला मात्र इथून अटॅकिंग मोड मध्ये बॅटिंग करणं फार महत्वाचं राहील. यावेळेस पाहावं लागेल ऑन साइडला फटका सुंदर आहे. गॅप भरपूर मोठ्या लॉंग ला क्लिअर करत हा जबरदस्त शानदार चौकार. आणि मात्र चांगला डाव सावरला. 6 मध्ये 11 बनवल्या त्याने आपण पाहतोय.
यावेळेस फुलर लेनचा चेंडू ऑल ऑन द कार्पेटने फटका सजवला आपण पाहतो वाईट डिश लॉंग ऑन द क्षेत्ररक्षण चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत रिस्की धाव मात्र फेकी अचूक कलेक्टिंग प्रॉपर झालं नाहीये आणि तोपर्यंत फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आणि 2 धावा सहजरित्याने कंप्लीट झाल्यात. या 2 धावेनं संघ पुढे वाटचाल करतोय तब्बल 16 या अंकावरती. दुसऱ्या षटकामध्ये थोडासा मात्र वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. अद्यापर्यंत जवळपास या षटकातील आपण पाहिला गेला 4 चेंडूचा खेळ 5 चेंडूचा खेळ मात्र संपला गेला आणि उर्वरित 1 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि इथून हा अंतिम चेंडू या षटकातील फुल टॉस त्यावरती वार मात्र प्रॉपर कनेक्शन नाहीये. झेलची संधी मात्र क्या बात या कॅच ऑफ द नाईट भरपूर लांबवरचा प्रवास कापला आणि त्यानंतर मात्र अप्रतिम झेल टिपला गेला. विकेटचा बदल फलंदाज होईल बाद. आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून मात्र ओमसाई एमटीसी या वाहिनीच्या माध्यमातून टेक्निकल रूम मध्ये मात्र चाचपणी केली जाईल ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिलं गेलं डिसिजन आपल्याला जरूर पाहायला मिळेल ज्या अनुषंगाने फलंदाज बाद झालाय. मात्र इथून पावलं गेलं पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करत मात्र DRS ची मागणी केली आपण पाहतो बॅटिंग करणाऱ्या टीमने आणि जरूर तिसरे पंच जो काही निर्णय असेल तो आपल्यापर्यंत पोहोचवतील. आपण पाहिल्या गेला फेअर डिलिव्हरी आणि बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू या ठिकाणी मात्र लॉस झालाय. म्हणजे यानंतर पंच जो काही निर्णय देतील त्यावरती तुम्हाला मात्र ठाम राहावं लागेल. खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिला गेला आणि 2 षटकांचा खेळ देखील संपला गेला आपण पाहतोय आणि इथून संघ जाऊन पोहोचलाय पहिल्या डावामध्ये मांगरोळ बीज संघ या बेस फक्त आणि फक्त 16 या अंकावरती. चेक तर याच दरम्यान खरड ए संघाचा संघनायक आणि डावलपाडा या संघाचा संघनायक यांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपला नाणेफेकी केली जाईल. खऱ्या अर्थाने अनाउन्समेंट एकदाच होईल आणि कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं फार बंधनकारक राहील. एखादा संघनायक आला नाही तर समोरच्या संघाला टॉस दिला जाईल. लक्षवेधी या मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणी सामना देखील तेवढाच महत्वपूर्ण आपण पाहतोय. VRCC उसाटणे खऱ्या अर्थाने आपण जर का पाहायला गेला आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय मांगरोळ बीज संघ. अद्यापर्यंत थोडासा मात्र बॅकफुटला फेकला गेला मांगरोळ बीज टीमला आपण पाहतोय. कारण यावेळेस तिसऱ्या षटकाला सुरुवात प्रेम पाटीलला आपण पाहतोय. दुधारी तलवारीचा वापर मात्र काय घडलं जातंय वारंवार मात्र फेकी खराब मात्र बॅकअप सुंदर आला आणि इथून मात्र एक सिंगल प्राप्त होईल आपण पाहतोय आणि या सिंगलच्या साहाय्याने संघ पुढे सरकेल हळूवार गतीनं 17 या अंकावरती. 17 म्हटला तर अशुभ अंक मानला जातो आणि 17चा खतरा कोणत्या टीमच्या बाजूला लागेल हे देखील पाहणं फार महत्वाचं असेल. यावेळेस पाहावं लागेल गतीमध्ये बीट केल्या पंचाने लाईन पाहिली आणि इथून मात्र खऱ्या अर्थाने पंच सांगत असताना इट इज अ वाईट चेंडू अतिरिक्तच्या स्वरूपात मात्र एक सिंगल धाव जोडली जाईल. आपण जर का पाहिला गेला सातत्याने मात्र चेंडू हातभर वळवण्याची क्षमता ठेवतो गोलंदाज आपण पाहिला गेला प्रेम पाटील. पहिला चेंडू सुरेख फेकला आणि त्याच नंतर थोडासा मात्र आपण जर का पाहिला गेला एक वेगळा करण्याचा प्रयत्न राहिला आणि त्याच ठिकाणी मात्र खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस पाहावं लागेल विकेट किपरला चकवा मात्र फर्स्ट स्लिप मध्ये जबरदस्त बॅकअप आणि तिथून हा डॉट चेंडू. जर का हे बॅकअप नसता तर नक्कीच चेंडू सीमा पार झाला असता. चेक तर याच दरम्यान आदरणीय शांताराम म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपण व्यासपीठावर आणि आमचे मामा रघुनाथ मामा यायचं आपण. खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिलं गेला या ठिकाणी मात्र पंचांच्या साठी मात्र रिव्ह्यू घेतला जातो आपण पाहतो. खऱ्या अर्थानं पंचांना वाटलं तर पंच घेऊ शकतात. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेला आणि पंचांनी मात्र या ठिकाणी रेफर केला आपण पाहतो. खऱ्या अर्थानं पंच वाईट साठी का वाईट साठी मात्र चाचपणी केली जाईल आपण पाहतो. ओमसाई MTC या वाहिनीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने टेक्निकल रूम मध्ये ज्या ठिकाणी तिसऱ्या पंचांचा काम पाहतील वाघ सरांना विनंती करेन की आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये यायचं आहे. खऱ्या अर्थानं
डिसिजन भरपूर क्लोज आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जर का पाहायला गेला तिसरे पंच आपल्याला जरूर निर्णय सोपवतील की या चेंडूवरती कशा रीतीने समीकरण बदलेल हे देखील पाहणं फार महत्वाचं राहील. इथून मात्र हा डॉट चेंडू असेल म्हणजे फार चांगला निर्णय राहायला लागला पंचांचा. आपण पाहतोय पंचांना डाऊट वाटला आणि त्याने मात्र तो लगेच निर्णय DRS मात्र सोपवला होता. मात्र इथून फार चांगला निर्णय आला आपण पाहतो तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा हा डॉट चेंडू विहारसी उसाटणे टीमने मात्र फार चांगली गोलंदाजी केली. अद्यापर्यंत मात्र धावांसाठी मात्र संघर्ष करण्यास भाग पडले मंगळूर बी टीमला. आणि त्या संघर्षाला कितपत उधाण येईल हे देखील पाहणं फार महत्वाचं असेल. संघाची धावसंख्या थांबली गेल्या फक्त आणि फक्त 18 अंकावरती. तिसरं षटक प्रेम पाटील आपण पाहतोय अतिशय चांगली गोलंदाजी. हा शॉर्ट टॉप लेन आपण पाहतोय फटका थोडासा मात्र आपण पाहिलं गेला विसेप मध्ये सजवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण लगेच सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. आणि या दोन धाबा सहज रीतीने कंप्लीट झाल्यात. या दोन धाबीने खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिलं गेलं संघ पुढे सरकलाय 20 अंकावरती. मनोज उघड्या यांचा देखील या ठिकाणी शुभागमन झालं खऱ्या अर्थानं. बदलापूर अंबरनाथ विभागातील एक बुलंदाबाज साताऱ्यानं त्यांच्याकडे पाहिल्या जाता. बनवली गावातील एक समालोचक आपण पाहतोय त्यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. खऱ्या अर्थाने आपण जायला पाहिलं गेला जबरदस्त चेंडू होता मात्र विकेट किपर बीट झाला. त्यानंतर फर्स्ट स्लिपचं क्षेत्ररक्षण देखील पडला आणि चेंडूने मात्र थेट सीमारेषा गाठली. आणि इथून मात्र या 4 धाबा आपण पाहतोय आणि या 4 धाबेनं संघ पुढे सरकेल तब्बल 24 अंकावरती. धावा आपण जर का विचार केला गेला मोठे फटके येत नाही. मात्र ज्या चुका घडल्या आपण पाहिल्या खराब क्षेत्ररक्षण झोनावरती आणि त्याचाच फायदा उचलत असताना मंगळूर बी टीमला आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचलाय 24 अंकावरती. यावेळेस मात्र आपण पाहतो आनंद कारपेंना फटका सुंदर गॅप शॉट सिलेक्शन चेंडू फरार. आणि इथून मात्र हा संघर्षाचा शानदार चौकार. षटक क्रमांक तिसरं देखील संपलंय आणि 3 षटकांच्या अखेरीस पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना मंगळूर बी टीम जाऊन पोहोचले. यावेळेस 2 गडी बाद 28 अंकावरती. आमचे जवळचे मित्र आणि JK फिटनेसचे प्रोप्रायटर आदरणीय जगदीशजी म्हात्रे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर या आपण आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थानं चला स्पीडअप घ्यायचं. इथून मात्र विनंती असेल आपण जर का पाहिल्या गेल्या 3 षटकांचा खेळ संपला गेला आणि धावा बनल्या गेल्यात आपण पाहतोय खऱ्या अर्थाने या ठिकाणी 28 धावा. आणि इथून पाहावं लागेल अंतिम स्लॉगरचं षटक कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल हे देखील पाहणं फार महत्वाचं राहील. अंतिम षटक आपण पाहतोय VRCC उसाटणे टीमचा गणेश पाटील आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. आणि अंतिम षटकामध्ये किती धाबा खर्च करेल हे देखील पाहावं लागेल. ज्या रीतीने सुरुवात फार चांगली करून दिली आपण पाहतो उसाटणे टीमसाठी गोलंदाज रोशन पहिलं षटक हाताळला त्यामध्ये 8 धाबा आणि दुसरं षटक फार कमबॅकिंग राहिलं त्यामध्ये 2 सफलता आणि 8 धाबा समीरनं खर्च केल्या. आणि तिथून जो कमबॅक राहिलाय लाजवाब. मंगळूर टीम मात्र थोडासा बॅकफुटला फेकला गेलाय. इथून पाहावं लागेल अंतिम षटकाला जशी सुरुवात डॉट चेंडू आपण पाहतोय. इथून जर का मंगळूर बी टीमला एक सन्मानजनक धावसंख्या बनवायची असेल तर या उर्वरितच्या 5 चेंडू गणित एकात मोठा फटका लगावणं फार महत्वाचं राहील. मैदानाच्या आतमध्ये आपण जर का पाहिलं गेला मनीष ऑन स्ट्राईक 8 मध्ये 11 त्याने देखील बनवल्यात म्हणजे त्याच्यावरती देखील फार मोठं आव्हान असेल. यावेळेस पाहावं लागेल फटका सुंदर आहे व्हीसेप मध्ये ब्लॅक स्क्रीनला भेदत चेंडू सीमा पार 6 धावांसाठी हा बिग हिट षटकार. यावेळेस आपण पाहतो खऱ्या अर्थानं 34 अंकावरती. आता इथून मात्र कुठे का होईना एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहील मंगळूर बी टीमचा कारण त्यांना देखील माहिती आहे एक चांगली धावसंख्या बनली तर नक्कीच तो संघ देखील फाईट करायला आणि त्यासाठी प्रयत्न केले जातात. शेवटच्या क्षणाला
हे मोठे फटके भरपूर काय सांगून जातील आपण पाहतोय उसाडणे टीमला. आणि इथून मात्र हा सलगचा दुसरा बॅक टू बॅक बिग हिट षटकार. संघ पुढे सरकला. यावेळेस आपण पाहतो एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत तब्बल 42 अंकापर्यंत अतिशय चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी आपण पाहतोय पहिल्या डाबातील. आणि 2 चेंडू गणित एखादा डॉट चेंडू फेकणं फार महत्वाचं राहील. गोलंदाज आपण पाहतोय गणेश पाटील आपण पाहतोय. यावेळेस पाहावं लागेल वन्स अगेन्स क्या बात आहे. गणेश वरती प्रहार आपण पाहिला मनीषच्या बॅट मधून हा बिग हिट मॅक्झिमम बिग हिट षटकार. आणि चौकाराच्या साहाय्याने पहिल्या डावाचा खेळ देखील संपलाय. आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना सांघिक अर्धशतक कंप्लीट झालंय. तब्बल आपण पहिल्या अंतिम षटकामध्ये धावा खर्च केली आपण पाहतोय गोलंदाज गणेशनं 24 धावा खर्च केल्या. आणि खूप महागडी गोलंदाजी आहे. टार्गेटचा आपण जर का विचार केला गेला 52 धावा बनल्या गेल्यात दुसऱ्या डावामध्ये 24 चेंडू आणि लक्ष असेल तब्बल 53 धावेचा. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आवाजामध्ये करूया फेरबद्दल. मी तुर्तास थांबतो, कुठे जाऊ नका, पाहत राहा ऐकत राहा. जे बोले क्रिकेट संघ कुशवली व ग्रामस्थ मंडळ कुशवली आयोजित आमदार चषक 2026 चा एक शानदार स्पर्धा. हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पाहत आपण दमदार आमदार ट्रॉफी मध्ये भरपूर चांगला सामना रंगलाय मद्रासच्या आतमध्ये. सध्याच्या घडीला पाहतो आपण एका साईडला VRCC उसाटणे संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना मांगरुल ब संघ पाहतो आपण. सध्याच्या घडीला विचार केला तो मांगरुल संघाने प्रथम फलंदाजी करत असताना धाबा बनवल्या, टार्गेट सेट केल्या. पाहतो आपण 52 बनवल्यात, 53 धावेचा टार्गेट सेट केला. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली VRCC उसाटणेची. पाहतो आपण टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या. मांगरुल संघ 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला षटक फेकायचे. चला यानंतर सामना खरड ए आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना डाऊलपाडा संघाचा संघटक. चला यायचंय आपण. खरड संघाचा संघटक आलाय. पाहता आपण विकीला करूया विकीचंही स्वागत. मी किरण शेठ म्हात्रे यांना शुभ असते नाणेफेकी करायचे.
नाणेफेकी जिंकलाय, काय निर्णय असेल? शत्रुघ्न करू आम्ही. निश्चितच समोरचा संघ डावलपाडा संघ आहे. ओके, चला सामना लगेच स्टार्ट करायचा. टायमर सेट केला. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झाला. हो, बीट केलाय वेगाने बीट केलाय. यावेळेस मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. कदाचित धाव घेण्याचा प्रयत्न होता, भरपूर चांगला प्रयत्न. हायलो स्ट्राईक एंडला पाहता आपण सध्याच्या घडीला समीर पाटीलला पाहता आपण, कारण 53चं पाटलाईन करायचं आहे. पहिला चेंडू डॉट आलाय, पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, भरपूर चांगला फटका पाहतो आपण. काय फटका! हा सागरचा ब्रांड सध्याच्या गाडी पाहतो आपण. समीरचा ब्रांड दाखवतो. या चेंडूवरती फेकून दिला. हा षटकार येतो धमदार. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा उडवलाय. आणि यावेळेस म्हटलं जातं ना, बाई सासू असली मेवणी फसली आणि बायको नुसती बघत बसली. भाऊ षटकार ठोकला. सासूबाई बघ तुमचा पोऱ्या कसा षटकार मारी. तो षटकार काय सांगायचा, बेकार पिसालाय गडी. 53 धाब्याचं पाटलाईन करायचं आणि 53 धाब्याचं पाटलाईन करत असताना पहिला चेंडू जरूर डॉट आला. आणि त्यानंतर मात्र सध्याच्या घडीला समीर पाटील तुटून पडलाय मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक दुसरा षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहतो आपण. गोलंदाज पाहतो आपण, गोलंदाजी मार्क वरती सध्याच्या घडीला दबावाखाली पाहतो आपण. साहिलला पाहतोय, खोलात टाकलाय. बॅटची थोडीशी कडा लागली. पाठीमागे क्षेत्ररक्षण आहे, झालतो. प्रयत्न भरपूर चांगले केल्यात. कदाचित लेग बायच्या स्वरूपात सिंगल आली आहे. अपील जरूर केली होती. डबल धाव पाहता पण 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. या दोन धावीच्या मदतीने पाहतो आपण स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहता पण VRCC उसाटणे संघ जाऊन पोहोचला 14 आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज झाला. भरपूर चांगली फटकेबाजी. खोलात टाकलाय, खोदून काढलाय. भरपूर चांगला फटका पाहतो. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. त्याच्या डोक्याच्या वरन मस्तक पे दस्तक. चेंडू जाय सीमा पार. येतोय हा दमदार चौकार. किरिस का गाना सुनेगा बेटा, लड़की नहीं बेटा, ये तीखी मिरची है भिंडी बाजार की. पुन्हा एकदा तयार. काय फटकेबाजी सध्याच्या घडीला. हो, पुन्हा एकदा समोर टाकलाय आणि समोरच फेकून दिलाय. आणि या वेळेस मात्र पाहतो आपण काय फटका. हवाई सफर म्हटलं जातो ना. तुन्ना तुन्ना गेंद गई तारा मंडल. छेरो नगले बिग हिट षटकार. पडलाय मांगरुल संघाच्या माध्यमातून. चला फास्टली खेळायचा. टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या मांगरुल संघ, कारण आम्ही
चला फास्ट केलायचं यावरती लक्ष असू द्या, कारण टायमिंग सेट केला मांगरुल संघ. पहिल्या षटकामध्ये टोटल पाहत आपण 24 धावा जमा केल्यात. काय फटकेबाजी राहिली आहे सध्याच्या घडीला. तुटून पडलाय फलंदाज. तब्बल 22 धावा त्याच्या बॅटमध्ये जरूर आल्यात. समीकरण पाहत आपण सध्याच्या घडीला पुन्हा एकदा नवीन गोलंदाज पाहतो आपण. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्क प्रति सज्ज झाला. मनीषचा वापर केला. चला फास्टली खेळायचा. भरपूर सारा वेळ खर्च करताय, कारण टायमर सेट केला आम्ही. 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटकं फेकायचे आहेत. कदाचित 15 16 मिनिटं झाले तर एक खेळाडू सरकदारीच्या आतमध्ये आणावा लागेल. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्रायकिंगला फलंदाज विनायक पाटीलला पाहता आपण. पहिल्या षटकामध्ये तब्बल 4 मिनिटाचा वेळ खर्च केलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज मनीषला पाहता आपण. यावेळेस मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. बिना पायल के बजे घुंगरू पाहता आपण. प्रयत्न भरपूर चांगले राहिल्यात त्या क्षेत्ररक्षणाचे. आणि तोपर्यंत पाहता आपण 1+2 या 3 धावा मिळतील. आणि या 3 धावेच्या मदतीने पाहिला पण पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा लागला गेल्यात. 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता मांगरुल संघाला टेन्शन आलाय. कदाचित बरफ ठेवावा लागेल डोक्यावरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, भरपूर चांगला फटका पाहतोय. गॅप भरपूर मोठी आहे. धावाही चांगल्या मिळतील. हा येतोय आता. पुन्हा एकदा पाहतो आपण. आक्रमक रूप धारण केलाय विनायक पाटीलच्या बॅटमधनं. हा दमदार चौकार. हा दमदार चौकार. मध्ये 24 आणि त्यानंतर पाहता आपण ज्या रीतीने दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. भरपूर साऱ्या धाबा खर्च केल्या. टोटल 11 धाबा खर्च केल्यात. चेंडू फेकल्या गेल्यात अद्याप 2. म्हणजे हाही षटक महागडा ठरेल यावरती लक्ष लागल्या गेल्यात मांगरुळ या संघाचे. भरपूर खराब गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहतो आपण. 53 धाब्याचं पाठलाग करायचं होतं आणि त्या 53 धाब्याचं पाठलाग करत असताना VRCC उसाटणे संघ जाऊन पोहोचला. पाहतो आपण 35 या आकड्यावरती. भरपूर चांगली फटकेबाजी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये करतो. एका साईडला विनायक पाटील आणि त्याच्या सोबतीला फलंदाज पाहतो आपण. स्ट्राईक एंडला 22 धावेंवरती खेळतोय. नॉन स्ट्राईक एंडला पाहतो आपण समीर पाटीलला पाहतो आपण. आणि ज्या नावाने हा संघ उलकला जातो समीर पाटील पाहतो आपण. चला 8 मिनिटं खर्च केल्यात या षटकाला. टोटल पाहता आपण 8 मिनिटं खर्च झाल्यात, कारण 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 3 षटकं फेकायचे आहेत. पुन्हा एकदा सज्ज झाला विनायक पाटील. हो, यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा मिस टाइम राहिला. क्षेत्ररक्षण आहे पण पाहतो आपण होते चूक. चेंडू जाईल. हा बॅक टू बॅक तिसरा चौकार. विनायक पाटील ऑन द फायर. गुस्से में देती है गाली फिर भी अच्छी लगती है मुझे साली. गुस्से में देती है गाली फिर भी अच्छी लगती है मुझे साली. फिर अचानक बोली चलो जीजा जी खेलते होली. मैंने भी अपनी पिचकारी निकाली. लाल कर दी साड़ी हो गई गिली गिली. काय हल्ला बोल सध्याच्या घडीला या दोन्ही फलंदाजाने केला.
समीर खेळतोय षटकारांवरती आणि त्यानंतर विनायक खेळतो चौकारांवरती. म्हणजे सध्याच्या घडीला पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता सध्याच्या घडीला अजूनही 14 धावीची गरज आहे. हल्ला बोल केलाय सध्याच्या घडीला. फुल टॉस पुन्हा एकदा कट पाहता आपण आणि यावेळेस क्षेत्ररक्षण आहे. धावतोय आणि अखेर चेंडू स्टॉप केलाय पाहतो आपण. आणि पाहता या 2 धावा पुन्हा एकदा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. सध्याच्या घडीला मांगरुल ब संघाची कामगिरी मात्र खराब झाली आहे. हो पुन्हा एकदा पाहतो आपण या वेळेस मात्र विकेट किपरच्या माध्यमातून चुका. पुन्हा एकदा खराब चेंडू टाकलाय गोलंदाजाने. म्हटलं जातं ना घर फिरलं का घराचे वाशे सुद्धा फिरतात, तीच परिस्थिती पाहतो आपण सध्याच्या घडीला टीम मांगरुल ब संघाची. 1+1 या 2 धावा पुन्हा एकदा मिळाल्यात. आता स्ट्राईक एंडला सध्याच्या घडीला पाहत आपण फलंदाज समीर पाटीलला पाहत आपण. टोटल पाहिले आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही 10 धावीची गरज आहे VRCC उसाटणे संघाला. हो समोर खेळण्याचा प्रयत्न होता. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा राहिला. चांगला चेंडू आला. बराच कालानंतर हा चेंडू मात्र डॉट फेकलाय गोलंदाजाने. आता असे डॉट चेंडू मात्र फेकावा लागतील. चेंडू शिल्लक आहे सध्याच्या गाडीला 13 मध्ये बनवायच्या टोटल 10 धावा. हा समीकरण पाहताय. स्ट्राईक एंडला फलंदाज समीर पाटीलला पाहताय. हो रिवर्सचा वापर केलाय सध्याच्या घडीला पाहतो आपण. हो अतिघाई जरूर केली होती आणि पुन्हा एकदा खराब चेंडू फेकलाय गोलंदाजाने. वाईट फेकलाय. गोलंदाजाचा विचार केला तर दबावाखाली पाहतो सध्याच्या घडीला. कारण पहिल्या षटकामध्ये पाहता आपण धावा खर्च केल्या होत्या 24 आणि या षटकामध्ये पाहतो आपण अद्याप 20 धावा खर्च केल्यात. हो पुन्हा एकदा रिव्हर्सचा वापर आणि संपलाय पाहता आपण 2 षटकाचा खेळ. 2 षटकानंतर टोटल पाहता आपण VRCC उसाटणे संघ जाऊन पोहोचला बिनबाद 44 या आकड्यावरती. समीकरणचा विचार केला चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये बनवायच्या टोटल 9 धावांची अजूनही गरज आहे उसाटणे या संघाला. चला फास्टली खेळायचं आहे कारण टाइमिंग अलर्ट केला यावरती लक्ष असू द्या. त्यानंतर खरड हे संघ आपण तयार राहायचा कारण आज सामना संपला तर लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला उतरायचा. 12 चेंडू आणि 9 धावेची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज विनायक पाटील. हो खोलात टाकला होता. खोदून काढण्याचा प्रयत्न पाहतो आपण. सिंगल आलिया गोलंदाज पाहतो आपण. गोलंदाजी मार्कवरती 3ऱ्या क्रमांकाचा चैतनचा वापर केला. पुन्हा एकदा सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक आणण्याचं काम केलंय फलंदाज समीर पाटील या फलंदाजाला. हो यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात भरपूर चांगला फटका पाहतो आपण. एक धाव तर वेगाने पूर्ण केली आहे. क्षेत्ररक्षण थोडासा लेझी खेळत असताना उशीर करतोय उचल फेकण्यात. तोपर्यंत मात्र पाहता या 2 धावा समीर पाटील या फलंदाजाने पूर्ण केल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहता आपण 47 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. 53 धावेचा पाठलाग करायचा होता. 3रा षटक सुरू आहे. 47 बनल्यात. आता मात्र फक्त 6 धावेची गरज आहे टीम VRCC उसाटणे संघाला. हो सुपला शॉट पाहतो आपण. बेकार काय सांगायचंय गड्या. जसा आला तसा सुपासारखा उडायला गाड्याना चौकार. आता शिमगा सुद्धा येईल पाहतो आपण. पुन्हा एकदा भरपूर चांगला फटका राहिलाय. फक्त 2 धावेची गरज आहे आता VRCC उसाटणे संघाला. हो हेलिकॉप्टर उडवला या ठिकाणी. क्षेत्ररक्षण आहे. एका हातामध्ये पकडण्याचा प्रयत्न होता. तर या वेळेस मात्र कदाचित नाराज झाला मांगरुल संघ कारण पहिल्या षटकामध्ये 24 दुसऱ्या षटकामध्ये तब्बल पहिल्या पण 20 धावा खर्च केल्या आणि याच मात्र पहिल्या षटकामध्येच कंबर मोडली कदाचित मांगरुल या संघाची. फक्त 1 धावेची गरज. हो भरपूर चांगला फटका विजयाचा फटका पाहतो आपण सध्याच्या घडीला. डायरेक्ट हिट होईल का? हो
अभिनंदन टीम VRCC उसाटणे संघ, हार्डलक मांगरुल ब संघ. आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय नो डाऊट समीर पाटील ठरलाय या सामन्याचा सामनावीर.